नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024 कनिष्ठ लिपिक शिपाई हमालसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत जीकेचे, जे तुम्हाला उपयोगी पडतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून। तर तुमचा स्कोर किती आला ते सांगायला विसरू नका व्हिडिओच्या शेवटी, आणि व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो? ए पारसी सामुद्रधुनी, बी मॅकमोहन रेषा, सी गाझा स्ट्रीप, डी रॅड क्लिफ। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमची या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए पारसी सामुद्रधुनी। पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणती पाणबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते? ए INS त्रिशूळ, बी INS अरिहंत, सी INS विराट, डी INS शत्रुशंख। योग्य उत्तर आहे बी INS अरिहंत। पुढील प्रश्न आहे, साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? ए मध्य प्रदेश, बी उत्तर प्रदेश, सी अरुणाचल प्रदेश, डी पंजाब। तुमचे उत्तर आहे बी उत्तर प्रदेश। पुढील प्रश्न आहे, दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? ए सिकंदराबाद, बी नागपूर, सी हावडा, डी यापैकी नाही। योग्य उत्तर आहे ए सिकंदराबाद। पुढील प्रश्न आहे, साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो? ए अरवली, बी पूर्व घाट, सी पश्चिम घाट, डी विंध्य। तुमचे उत्तर आहे ए अरवली। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे? ए राजस्थान, बी महाराष्ट्र, सी केरळ, डी पंजाब। व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला ते सुद्धा सांगायला विसरू नका। योग्य उत्तर आहे बी महाराष्ट्र। पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? ए औरंगाबाद, बी वाराणसी, सी भोपाळ, डी पाटण। तुमचे उत्तर आहे बी वाराणसी। पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? ए रोहिणी, बी वैशाली, सी अप्सरा, डी कामिनी। तुमचे योग्य उत्तर आहे सी अप्सरा। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते? ए मुंबई, बी अलंग, झाग, डी कांडला। योग्य उत्तर आहे बी अलंग। पुढील प्रश्न आहे, यांगून हे शहर खालीलपैकी कोठे आहे? ए थायलंड, बी म्यानमार, सी इथिओपिया, डी इस्टोनिया। तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी म्यानमार। पुढील प्रश्न आहे, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? ए सरदार वल्लभभाई पटेल, बी लोकमान्य टिळक, सी मदन मोहन मालवीय, डी सरोजिनी नायडू। तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी मदन मोहन मालवीय। पुढील प्रश्न आहे, 1853 मध्ये भारतास रेल्वे व टेलिग्राफ कोणी परिचित केले? ए लॉर्ड डलहौसी, बी लॉर्ड मिंटो, सी लॉर्ड कॅनिंग, डी लॉर्ड आयर्विन। तुमचे योग्य उत्तर आहे ए लॉर्ड डलहौसी। पुढील प्रश्न आहे, दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? ए रजिया सुलतान, बी इब्राहिम लोदी, सी मोहम्मद बिन तुगलक, डी सिकंदर लोदी। योग्य उत्तर आहे सी मोहम्मद बिन तुगलक। पुढील प्रश्न आहे, जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता? ए पाशेरनाथ, बी आदित्यनाथ, सी ऋषभदेव, डी महावीर। योग्य उत्तर आहे सी ऋषभदेव। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही? ए पंचतंत्र, बी मेघदूतम, सी कुमार संभवम, डी अभिज्ञशाकुंतलम। योग्य उत्तर आहे ए पंचतंत्र। पुढील प्रश्न आहे, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? ए बाबर व दौलत खान, बी बाबर व राणा संग, सी बाबर व आलम खान, डी बाबर व इब्राहिम लोदी। योग्य उत्तर आहे डी बाबर व इब्राहिम लोदी। पुढील प्रश्न आहे, वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले? ए पुलिकत, बी कारिकल, सी गोवा, डी कलिकत।
योग्य उत्तर आहे डी कालिकत. पुढील प्रश्न आहे सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? ए गझनीचा मोहम्मद, बी मोहम्मद घोरी, सी बाबर, डी इब्राहिम लोदी. तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गझनीचा मोहम्मद. पुढील प्रश्न आहे कलर ब्लाइंड हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? ए पिवळा व हिरवा, बी काळा व निळा, सी लाल व हिरवा, डी निळा व हिरवा. योग्य उत्तर आहे सी लाल व हिरवा. पुढील प्रश्न आहे जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? ए केरळ, बी कर्नाटक, सी आंध्र प्रदेश, डी तामिळनाडू. तर तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी तामिळनाडू. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.